पिंपरी चिंचवडमध्ये 22 वर्षीय विवाहितेची महिन्याभरापूर्वी आत्महत्या। दुचाकीसाठी 50,000 न दिल्यानं छळ। मुलीची आत्महत्या नाही हत्या माहेरच्यांचा आरोप। मृत महिलेच्या पती आणि नंदेविरोधात गुन्हा दाखल। संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। अमरावतीत विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। 5 लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ। फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर। आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर। फरार असताना हगवणेकडून एंडेवरसह बलेनो आणि थारचा वापर। कसपटे कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी। वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानंही निलेशवर गुन्हा दाखल। मयुरी जगतापांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता। महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला। चिल्लरबाईला अध्यक्षपदी ठेवलं। चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणारच नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा चाकणकरांवर निशाणा। मनसेशी युती करण्याची चर्चा झाली तर ती राज ठाकरेंशीच होईल। एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांची इच्छा। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मराठी माणसांसाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून स्वागतच। राज ठाकरे उद्धव ठाकरे पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती करण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। संजय राऊतांनी संकेत दिले म्हणजे ते होणारच नाही। राज उद्धव ठाकरेंची युती होईल असं वाटत नाही। सुजय विखेंची टीका। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट। कराडला जेलमध्ये पोळ्या आणि कपाट चहा मिळतो। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा दावा। त्या महिलांमध्ये धाडस नव्हतं म्हणून हात जोडला। पहलगामवरून भाजप नेते रामचंद्र जांगरा यांचं वादग्रस्त वक्तव्य। तर जांगराचं विधान अतिशय वाईट। काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका। भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर। नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांची माहिती। पाकच्या कुरापतीत थांबत नाही तोपर्यंत सिंधू करार स्थगितच। पाककडून सातत्यानं सिंधू जल कराराचं उल्लंघन। भारतानं संयुक्त राष्ट्रात पाकला खडेबोल सुनावले। दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार बैठकीला उपस्थित। 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल। पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबईसह पुणे, लातूर आणि नागपूरला सतर्कतेचा इशारा। राज्यात जोरदार पावसाची हजेरी। बीडमधल्या शेतकऱ्याच्या 3 एकरावरील कांद्याचं नुकसान। कांदा गोळा करण्यासाठी चिमुरडीची धडपड। तर येवल्यातही मका पाण्यात भिजल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। दिल्लीसह परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस। हवामान विभागाकडून दिल्लीसाठी रेड अलर्ट। दिल्ली विमानतळावरील 100 विमानांच्या फेऱ्या रद्द। अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई। टँकर येताच पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। गेल्या अनेक वर्षापासून खडीमल गावात महिलांचा पाण्यासाठी संघर्ष। कुणी कितीही विरोध केला तरी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर ठाम। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचं मोठं वक्तव्य। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 257 वर। सर्वाधिक 47 रुग्ण मुंबईत। तर 2 दिवसात राज्यात 93 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। आतापर्यंत ठाणे, बंगळुरूत कोरोना